आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इतिहास नव्हे तर मोगलांनी म्हणजे मुसलमानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला त्रास, त्यांच्या महिलांवरती अत्याचार केलेला त्रास, शिवाजी महाराजांना अभ्यास नाकारलेला त्रास, शिक्षण नाकारलेला त्रास, संभाजीराजांची जिवंत हत्या केली, त्या मुसलमानांना आज कसं सोडायचं ते मी सांगत नाही, तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये लिखित आहे. जाऊन घरी बघा, तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अफजल खानाचा जो इतिहास दिलेला आहे भयानक आहे. अमेरिका आणि पाकिस्तान 100 मार्काचा पेपर छत्रपती शिवाजी महाराज घेते. आज कोणता पॉलिटिकल पक्ष आहे जो डिमांड करते सिलेबस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा असला पाहिजे? अरे एक होता तो पण 4थीच्या पुस्तकातून काढून घेतला. किती लोकांना इथं माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेमध्ये शिकवला जात नाही? माझा दावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही. अरे आमचे युवक नाही त्या वाम मार्गाला लागून नाही ते काम करण्यापेक्षा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा, विधिमान करा ना तुम्ही. जे लोक नको ती कामं करतायत, अरे आपल्याच लोकांचा विरोध करून आपल्याच लोकांचं जनसमर्थन मिळणार नाही. समाजाचा विरोध करून समाजाचं समर्थन कधीच मिळवता येत नाही. मग आम्हाला समाजाचं समर्थन मिळवायचं असेल तर समाजातल्या प्रश्नांचा आम्हाला काय घ्यावा लागेल? जिव्हाळ्यानं निर्णय घ्यावा लागेल. मग निर्णय घेण्यासाठी काय करावं लागेल? एक संघ व्हावं लागेल. एक संघ कसं बनता येईल? तर शिवाजी महाराजांनी 18 प्रगट जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्रित घेतलं आणि एकत्रित घेऊन मावळा नावाचा संघ तयार केला. पण आजच्या नीतीला जे पॉलिटिकल पक्ष आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात, संभाजी महाराजांची बदनामी करतात. 28 मे 2014 फेसबुक वरती बदनामी केली. आणि फेसबुक वरती बदनामी का केली? बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय मूल्यवाद संघ, भारतीय विद्यार्थी मोर्चा हे रात्रंदिवस प्रचार करत आहे. आणि 28 मेला मी स्वतः पाचगणीमध्ये होतो आणि पाचगणीमध्ये असताना 28 मे 2014 छत्रपती शिवाजी महाराजांची फेसबुक वरती सोशल मीडियावरती बदनामी झाली. ही बदनामी कुणी केली याचं संशोधन कुणी लावलं नाही. पण ही बदनामी का केली? लोकसभेचे रिझल्ट लागले आणि लोकसभेचे रिझल्ट लागल्यानंतर कारण माझी समाजात देणारा इतिहास हा विषय संपलेला आहे. मी माझा सध्या राजकीय परिस्थिती या विषयाकडे येतो. लोकसभा भारतामध्ये रिझल्ट लागला. लोकसभेचा रिझल्ट लागतात 28 मे 2014 एक भयानक बातमी भारतामध्ये पसरली, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी. आणि कुणी केली? टॅग केलं होतं मुसलमानांच्या पोराला, टॅगिंग चालू होतं. फेसबुक हॅक केलं होतं. फेसबुक एक टिपा नावाचा मनुष्य चालू होता, त्याचं नाव सुद्धा मी घोषित करतो. आणि मुसलमानांवरती ती प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी दिली पाहिजे यासाठी मजबूर केलं का? कारण 2014 भाजपाचं सरकार आलं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजपाचं सरकार ज्या भारतामध्ये आलं त्यावेळेस दुसरं प्लॅनिंग सुरू झालं. काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे दबाव झालेला आहे. काँग्रेसच्या विधानसभेला तरी सीट आल्या पाहिजे. आणि एक गट मुसलमानांनी वोटिंग जर काँग्रेसला दिलं तर काँग्रेसची व्यवस्था आली नाही. हे मुसलमानांना समजलं, अरे आम्ही काँग्रेसला दिलं होतं, काँग्रेसची व्यवस्था का आली नाही? मुसलमान संशोधन करून काहीतरी गडबडी नक्की झाली आणि गडबडी झाले हे समजूच नये यासाठी प्रतिक्रिया निर्माण करण्याचं काम लोकसभेच्या रिझल्ट नंतर चालू झाला. पहिली प्रतिक्रिया मुसलमानांची निर्माण करण्यासाठी आणि एसटी एसटी ओबीसीचा झगडा लावण्यासाठी शिवाजी महाराजांचा उपयोग आणि प्रयोग केला. आणि उपयोग आणि प्रयोग कसा केला? 28 मेला फेसबुक वरती बातमी छापली आणि 3 जुलैला नियाल खान नावाच्या कोल्हापूरच्या बामसेफच्या कार्यकर्त्यावरती आरोप घेतला. मी जाहीर सांगतोय, आम्ही यही था वही था, कौन था, मनुवादी था, लातूर था, फतूर था, कोण नाही था, यही था. नियाल खान नावाच्या व्यक्तीचं 3 जूनला 2014 नाव आलं. नियाल खान नावाच्या व्यक्तीने म्हणे फेसबुक वरती छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. तर आम्ही कमेंट टाकल्या, अरे वा असं कसं होऊ शकतंय? तर काही लोकांनी प्रतिक्रिया दिली, हो मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये फोटोच लावत नाही, कुठे बदनामी करतो. त्याला मी सांगितलं, नियाल खान माझा सक्का मित्र आहे
आणि सखा मित्र नंतर आहे. पहिले तो आमच्या संघटनेचा सखा कार्यकर्ता. बामशेप, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, मराठा सेवा संघाचा तो कार्यकर्ता आहे. आणि 5 दिवस माझ्यासोबत होता. 5 दिवस पाचगणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब आम्हाला ट्रेनिंग देत होते. आणि ट्रेनिंग देताना नियाल खान नावाचा मनुष्य माझ्यासोबत होता. आणि आमच्या लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावत नाही. आहे नियाल खानच्या छातीवरती कोरलेला आहे फोटो. घेऊन येतो नियाल खानला भिवंडीमध्ये मी तुम्हाला दाखवायला. अरे स्वतःच्या छातीवरती फोटो कोरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तो बदनामी का त्याच्यावरती आरोप लावला त्यांना हे माहित पडलं. अरे मुस्लिम बांधव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला लागलाय आणि प्रचार करतोय. अरे प्रचार केला तर शत्रू कोण मग हिंदू समाजाला? जे लोक वारंवार एससी एसटी ओबीसीला सगळं लावण्यासाठी मुसलमानाला सपोर्ट करतात आणि मुसलमान स्वतः छत्रपती शिवाजीचा प्रचार करतोय. हे जेव्हा माहीत झालं तेव्हा जो भांडण लावणारा शत्रू आहे त्या शत्रूने पॉलिसी वापरली काय? अरे हा पण येतोय, एससी एसटी ओबीसी पण येतोय. एससी एसटी ओबीसी मुस्लिम समुदाय एकत्रित आला, भाईचारा केला, बंधुभाव केला, आपुलकी केली आणि मुसलमानच्या विरोधामध्ये आंदोलन चालवलं. जे मजलूम आहेत, जे गुलाम आहेत, या गुलामीच्या विरोधामध्ये 14% मुसलमानांनी आंदोलन चालवलं. तर आम्ही समाप्त होऊ, हे होऊ नये म्हणून बामशेपच्या नियाल खान नावाच्या व्यक्तीवरती आरोप घेतला. ही बदनामी का केली? जाणीवपूर्वक केलेली आहे. याला पुरावा देऊन सांगतोय. नियाल खानचं जेव्हा समजून आलं नियाल खान त्या प्रकरणामध्ये नाही, नियाल खान प्रकरणामध्ये नसल्यामुळे नियाल खानला पोलिसांनी सोडून दिला. मग परत त्याच्यानंतर नितीन सावंत नावाचा परभणीतला पाचोरा तालुक्यातला बामशेपचा कार्यकर्ता भेटला. भारत मुक्ती मोर्चाचा कार्यकर्ता, तो सुद्धा मुसलमान आणि तो मुस्लिम मूलनिवासी मुस्लिम महामंचाचा काम करतो आणि प्रचार करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं मनोहर भिडे नावाचा माणूस सांगलीचा. भिडे म्हणजे समजून जा, तोच मनोहर भिडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतोय. हे जेव्हा माहीत झालं कोणत्याच प्रशासनाने आणि कोणत्याही शासनाने त्याची दखल घेतली नाही. आम्ही त्यांना जाहीर दोषी मानतोय. आणि जेव्हा नाव समोर आलं तेव्हा तुम्ही का पकडलं नाही? अशी कोणती व्यवस्था आहे जी तुम्हाला मजबूर करते शासन आणि प्रशासनाला? या देशामध्ये जे गुन्हेगार आहेत आणि गुन्हेगाराला पकडत नाही आणि बेगुन्हा मुसलमान आहेत त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकता. हिंदुस्थान नावाचा 2008चा पेपर सांगतो 70% मुसलमान जेलमध्ये आणि 30% मुसलमान बाहेर आहेत. आणि मुसलमानाची समस्या मुसलमान केवळ मात्र सोडू शकतो. आम्ही मुसलमानांना जागृत करू इच्छितो, मुसलमानांना सांगू इच्छितो आणि समजून घेत नसेल त्याला जबाबदार स्वतः तोच असेल. आम्ही ओबीसीच्या लोकांना समजावून सांगतोय ओबीसीचा मसला आम्ही चालवत आहोत, ओबीसीची लढाई आम्ही लढत आहोत आणि तरी सुद्धा समजून घेत नसेल त्याला जबाबदार सुद्धा तेच लोक असतील. आम्ही मरताना खुशाल मरू का? रिलॅक्स मध्ये मरू? अरे आम्ही आमचं काम करून मरत आहोत. आम्ही आमचं काम करून मरत आहोत. समाजाला जागृत करत आहोत आणि समाजातून सुद्धा जागृत होऊन हे लोक जागृत होत नसतील तर त्याला तेच लोक दोषी असतील. मनोहर भिडेवरती कोणतीच ऍक्शन घेतली नाही. ज्यांनी हा फसरा पुढे चालवला होता, ज्यांनी हा प्रकरण घडून आणला होता. फेसबुकचा प्रकरण मनोहर भिडे नावाच्या ब्राह्मणाने घडून आणला होता. बंद केली, चर्चा बंद केली आणि बिचारा इंजिनियर मोहसिन शेखला जो पुन्हा पॅकचा आमचा कार्यक्रम झाला त्या पुन्हा पॅकच्या कार्यक्रमामध्ये इंजिनियर मोहसिन शेख प्रमुख वक्ते होते आणि प्रमुख वक्त्यांना हडपसर मध्ये जिवंत नमाज पढून येतानाच मशिदीमध्ये चाकू घोषून भरात हत्या केली. आणि त्यांनी सुद्धा मुसलमान प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहे. त्यांनी सुद्धा मुसलमान या देशामध्ये प्रतिक्रिया देऊन मुसलमान आणि एससी एसटी ओबीसीचा झगडा होत नाही आहे. मुसलमान पण शांत आहे, एससी एसटी ओबीसी पण शांत आहे. शत्रूला समजून आलं अरे यांची लढाई का होत नाही, यांची लढाईच होत नाही. फेसबुकवरती बदनामी केली, लढाई झाली नाही, कोणती मस्जिद पाडली नाही. पण फेसबुकला सारा मीडिया काय दाखवत होता? मस्जिद पाडली, एससी एसटी ओबीसीचा झगडा लावण्याचा प्रयत्न चालू होता. पण मुसलमान बांधवाला आदेश दिला होता
बिलकुल करू नका. यांनी प्लॅनिंग केलंय, लोकसभेला भाजपा आले, विधानसभेला काँग्रेस आलीच पाहिजे. आणि मुसलमानांना समजून नाही आलं पाहिजे. आम्ही बहुजन मुक्ती पार्टीला वोट दिलं तर बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आली नाही. आम्ही काँग्रेसला वोट दिलं, काँग्रेसची सत्ता आली नाही. आम्ही बहुजन समाज पार्टीला वोट दिलं, बहुजन समाज पार्टीची सत्ता आली नाही. आणि आम्ही समजा कम्युनिस्टला वोट दिलं, कम्युनिस्टांची सुद्धा सत्ता आली नाही. अरे बीजेपीला आम्ही तर वोट देऊ शकत नाही. मुसलमान बांधव विचार करेल, मुस्लिम बांधवाला गुमराह करण्यासाठी, लोकसभेमध्ये प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी हा विचार दाबून गेला होता. परंतु कोणतीच त्यांच्यामध्ये दंगल लागली नाही. मग दंगल लागली नाही, मग परिणामी इंजिनियर मोहसिन शेखची हत्या केली. मोहसिन शेखची हत्या करून सुद्धा कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. मग त्यांनी आपला पवित्र जो पुराण आहे त्याला भर रस्त्यामध्ये जाळलं, भर रस्त्यामध्ये जाळलं सुद्धा, तरी सुद्धा कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांचा कार्यक्रम फेल गेला. फेल गेल्याचा परिणाम त्यांना दुसरं प्लॅनिंग करावं लागलं. आणि प्लॅनिंग कोणतं केलं त्यांनी? कारण या देशामध्ये भाजपाचं सरकार गडबडी करून आलेलं सरकार आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये गडबडी करून सरकार आलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आमचं म्हणणं नाही आहे, सुप्रीम हायकोर्टाचं म्हणणं आहे. 8 ऑक्टोबर 2013 भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हायकोर्टाने निर्णय दिला. 8 ऑक्टोबरला हायकोर्टाने निर्णय कोणता दिला? भारताच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक करता येऊ शकतात, गडबडी करता येऊ शकतात. गडबडी करता आणि हॅक करता न आल्यामुळे ते वोटिंग तुम्ही काय करायला पाहिजे तर फ्री अँड फेअर करायला पाहिजे. म्हणजे समजा मतदाराने त्या चिठ्ठीवरती त्या जो प्रतिनिधी आहे त्याला वोट दिला, तो त्या मतदाराला दिसायला पाहिजे. मी या कुत्र्याला, मांजरीला, गध्याला, घोड्याला काय असेल त्याला वोट दिलेला आहे, हा कुत्र्यालाच गेलेला आहे, हे बरोबर आहे. हे दिसलं पाहिजे, खात्री करून घेतली पाहिजे. यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी आहे तिच्यासोबत बॅलेट पेपर दिला पाहिजे. हे 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टचा आणि हायकोर्टाचा निर्णय आहे. हायकोर्टाने निर्णय देऊन सुद्धा या आयोगानं ऐकलेलं नाही. नियोग आयोग जर ऐकत नसेल तर नियोग आयोगाला सुद्धा मॅनेज केलंय, हे आमचं मत आहे. आणि जर असं नसेल तर आम्हाला जेलमध्ये टाका, आम्ही जायला तयार आहोत. याचा अर्थ काय? गडबडी करून आलेलं सरकार आहे. गडबडी कशी केली तुम्हाला पुरावा सांगतो. आमचे मित्र रवींद्र राणे आहेत अमरावतीचे, आमचे मित्र आहेत ते. तर आमचे मित्र रवींद्र राणे अमरावतीमध्ये उभे होते विधानसभेला. त्यांच्या बूथवरती त्यांचं सुद्धा वोट नाहीये. तर रवींद्र राणेला आम्ही जाऊन भेटलो. मेश्राम साहेब, मी, अंबादे सर, परत बीजे कोळशे पाटील, न्यायमूर्ती PB सावंत साहेब, आम्ही जाऊन त्यांना घरी भेटलो. असं कसं झालं? तुम्ही नक्की वोट टाकला होता ना तिथं? तर त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. काय? माझे 2 पोरं, एक 25 वर्षाचा आहे, एक 28 वर्षाचा आहे. समजा माझ्या पोरांना वाटत असेल बापाने लय मला मारलेला आहे, त्याला वोट नाही द्यायचा. माझ्या पोरांनी नाही दिलं. माझ्या बायकोला वाटलं असेल नाही, नवऱ्याने मला पूर्वी 2 झापड मारले होता, आता संधी आहे, काय करूया आपण, संधीचा लाभ घेतला पाहिजे, नवऱ्याला आता वोट नाही द्यायचं. मी स्वतः एवढा गधा नाही की मग मला वोट देणार नाही. याचा अर्थ रवींद्र राणेचं सुद्धा वोट दिसलं नाही, गडबडी केलेली ईव्हीएम मध्ये. आणि आम्ही कोर्टामध्ये केस दायर केली, कोर्टाचा निकाल अजून बाहेर यायला तयार नाहीये. कोर्टामध्ये केस दायर केली आम्ही, कोर्टामध्ये केस दायर करून सुद्धा याचा निकाल बाहेर येत नाही. याचा अर्थ सिद्ध होतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये गडबडी करू शकता. श्री गौरव श्रीवास्तव नावाचा मुलगा, त्याच्या घरामध्ये 14 ईव्हीएम मशीन सापडल्या. आपल्या वाशीमध्ये 4 ईव्हीएम मशीन सापडल्या. गुजरातचा एक मुलगा स्वतः म्हणतोय मी 10 मिनिटांमधल्या भारतामधल्या सर्व ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवतो. जसा डीजे ऑपरेटिंग चालू असते, डीजेला कधी कधी पुढे हॅक करतात, मध्येच बंद करतात, कधीच चालू करतात. हल्दीमध्ये असं डीजेला करता येतं, त्याचा पासवर्ड जर आपल्याला माहिती असेल तर करता येतं. म्हणजे याचा अर्थ ईव्हीएम मशीन असलं करता येऊ शकते, गडबडी करता येऊ शकते. गडबडी करून सरकार जिंकलेलं आहे हे कळू नये मुसलमानांना, म्हणून मुसलमानांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहे. मग आम्हाला काय करावं लागेल आज? तर आमची भूमिका एकच आहे या देशामध्ये. हा एवढा मी आट्यापिट्या करून यासाठी सांगितलेला आहे कारण या देशामध्ये SC, ST, OBC बांधवांना
त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण या देशामध्ये काँग्रेस आमची पार्टी नाही. काँग्रेस बॅनर्जी, मुखर्जी, अंबानी, टिळक, रानडे, गोखले, चटर्जी, मुखर्जी सर्व ब्राह्मणांनी बनण्याची पार्टी. भारतीय जनता पार्टी हेगडेवार ब्राह्मण आहे. त्याने RSS ची स्थापना केली. त्याचाच एक विंग कोण आहे? भारतीय जनता पार्टी आहे. कम्युनिस्टाची श्रीकांत अमृत डांगे आमचा चिपळूणचा ब्राह्मण आहे. मग भारतातल्या आमच्या चेहऱ्यासमोर कोणती पार्टी आहे जी ब्राह्मणाची पार्टी नाही? आमच्या आहेत हो, पण त्या प्रदेशामध्ये चाटायचे आहेत. प्रदेशामधल्या पार्ट्याने चाटायचं आहे. राष्ट्रीय स्तरावरती पार्टी असली पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःचा वोट तुम्ही स्वतःला नोंदवत नाही तोपर्यंत तुमचा कल्याण संभव नाही. मग भारत मुक्ती मोर्चाने एक मसला उचलला आहे, खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. आता राजकारण करायचं नाही. आता एकच उद्दिष्ट, या देशामध्ये राष्ट्रव्यापी जन आंदोलन करणं. आणि राष्ट्रव्यापी जन आंदोलन कसं होईल? तर या देशामध्ये नागवंशीय लोकांना घेऊन आम्हाला एकत्रित यावं लागेल. आणि आम्ही शत्रू निर्धारित केलेला आहे. 3.5% ब्राह्मण आहे, 85% मूलनिवासी बहुजन समाज आहे, 14% मुस्लिम समाज आहे. याला एकत्रित करून राष्ट्रव्यापी स्तरावरती जन आंदोलनाची आम्ही प्रतिक्रिया निर्माण केली आहे. आणि प्रक्रियेला निर्माण आणि आम्ही याला सुरुवात देखील केलेली आहे. सुरुवातीला आम्हाला यश सुद्धा आलेलं आहे. कारण तुम्ही ऐकून आश्चर्य कराल, ज्या वेळेस जेम्स क्लेम नावाचा व्यक्ती ज्यांनी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते हे लिहिलं, आम्ही मान्य केलं. ते बाप सुद्धा होते हे लिहिलं. तर बाहेर लोक फादर शिवाजी महाराज असा उल्लेख त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये टाकला. तो उल्लेख पाहून आम्ही डिमांड केली, त्वरित लाल महिलातला पुतळा बाहेर काढावा. आणि दुसऱ्या दिवशी भारत मुक्ती मोर्चाची डिमांड मुलं दादोजी कोंडदेवांना बाहेर काढण्यात आलं. का? ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असू शकतात परंतु बाप असू शकत नाही. याचा अर्थ आम्ही संघर्षाला सुरुवात केलेली आहे. आमच्या आझादीच्या आंदोलनाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. या सुरुवातीला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. आणि ज्याला माहित आहे त्यांनी केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? अरे तुमचं स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, जे 47चं स्वातंत्र्याचं आंदोलन होतं. इट इज नॉट अ इंडिपेंडन्स ट्रान्सफर ऑफ पॉवर आहे. फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्रीचं स्वातंत्र्य नव्हतं, ते फक्त फ्रीडम कंट्रीचं स्वातंत्र्य आहे. आम्हाला या देशामध्ये सत्तेचं हस्तांतरण करून दिलेलं आहे. गोऱ्याची सत्ता गेलेली आहे, भोऱ्यांची सत्ता आलेली आहे. आणि भोऱ्यांच्या सत्तेमध्ये आम्ही लाचार लोक आहोत. आणि गुलाम लोक आपल्या मुलाला सुद्धा गुलामीमध्ये जन्म घालतात. पण तुमच्या मुलाबाळांना गुलाम करू नये यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा या संघर्षाच्या चळवळीला, स्वातंत्र्याच्या दुसऱ्या आंदोलनाला आम्ही सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा जो आमचा पाया आहे, याची जी भूमिका आहे, ही भूमिका मी 5 मिनिटात सांगून माझं मी भाषण थांबवतो. मित्र, भारत मुक्ती मोर्चा 6.5 लाख खेडी गावापैकी 6 लाख गावामध्ये एक व्यक्ती तयार करू इच्छिते. सध्याच्या स्थितीला भारत मुक्ती मोर्चा 5.5 लाख गावामध्ये पोहोचलेला आहे. 5.5 लाख गावामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या शाखा आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावरती 35 राज्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा आहे. 550 जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा आहे. 5300 तहसील मध्ये भारत मुक्ती मोर्चा आहे. 10,000 ब्लॉक मध्ये भारत मुक्ती मोर्चा पोहोचलेला आहे. हे विशाल एवढं भयानक आंदोलन भारतभर चालू आहे. 59 देशामध्ये आपण लोकांना जनमत तयार करण्यासाठी तयार करत आहोत. आणि आपला जसाचे तसा विचार डायरेक्टली इनो मध्ये जाण्यासाठी राष्ट्रव्यापी स्तरावरती जन आंदोलन तयार करत आहोत. की या देशामध्ये बहुसंख्या असलेल्या मराठा, कुणबी, ओबीसीला रिझर्वेशन म्हणजेच प्रतिनिधित्व संसद मध्ये दिलं पाहिजे, कार्यपालिकेमध्ये दिलं पाहिजे. ते फ्रीडम ऑफ द स्पीच आणि फ्रीडम ऑफ द एक्सप्रेशन असं असलं पाहिजे. स्वतःचं असलं पाहिजे, समाजाचं असलं पाहिजे, स्वतःचं जातीचं असलं पाहिजे आणि आपल्या जातीच्या आणि समाजाला विकसित करणारं असलं पाहिजे. हे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चा निर्माण करत आहे. तर या नेतृत्वासाठी भारत मुक्ती मोर्चा गावागावात जाऊन समाजाची निर्मिती करत आहे. 6,500 जातीपैकी 4,500 जातीचे लोक भारत मुक्ती मोर्चामध्ये काम करत आहेत. हे भारत मुक्ती मोर्चा आगरी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, मराठ्यापासून त्या आदिवासी पर्यंतच्या लोकांना एकत्रित करून राष्ट्रव्यापी स्तरावरती जन आंदोलन तयार करीत आहे. हे जन आंदोलन
आमच्या रक्तामासातले असलेले आप्पासाहेब नारायण नागू पाटलांनी केलं. परिणामी इथले जे लोक जमिनी कसणारे होते ते जमिनींचे मालक बनले होते. कारण आजही आम्हाला डावलून भिवंडीतल्या लोकांना बोललं जातं की आग्र्यांची अक्कल गुडघ्यामध्ये आहे. अरे जर आग्र्यांची अक्कल गुडघ्यामध्ये असती तर कसल त्याची जमीन राहील त्याचा घर हा कुल कायदा आप्पासाहेब निर्माण करू शकले नसते. म्हणजे याचा अर्थ आमची अक्कल गुडघ्यामध्ये आहे असं का जाणीवपूर्वक बिंबवतात. कारण आग्र्यानं प्रेरणादायक कोणताच महापुरुष कळू नये. आप्पासाहेब नारायण नागू पाटील हे कुणाला कळूच नाही. वीरू महादू म्हात्रे हे महापुरुष जे घडून गेलेले आहेत, ज्यांनी या शेतकरी कष्टकरी संघटनेमध्ये काम केलं आणि या जमिनींचं आम्हाला मानक बनवलं, आम्हाला अस्तित्व निर्माण करून दिलं. आम्ही कसणारे होतो, स्वतःला मागता द्यावा लागत होता, हा मागता बंद केला, जमिनींचा मालक बनवला आम्हाला. ते आप्पासाहेब नारायण नागू पाटलांमुळे कुल कायदा तयार झाला, तो देशाला लागू झाला. त्यांची अक्कल गुडघ्यात कशी असू शकते? आमची अक्कल गुडघ्यात नाही मित्र, जाणीवपूर्वक प्रेरणादायक मिळू नये म्हणून शब्द बिंबवलेला आहे. आमची अक्कल आता डोक्याला चालवावी लागेल. कारण सर्व लोक हृदयातून म्हणे प्रेम करतात. हृदयातून कोण प्रेम करीत नसतो. हृदय रुपेश आपला फिल्टर करण्याचा एक हत्यार आहे, साधन आहे फिल्टर करण्याचं, जो अवयवामध्ये रक्त पोहोचत असतो. प्रेम कुठून करतात? डोक्यातून करतात. डोक्याचं चित्र चांगलं दिसत नाही म्हणून हृदयाचं कारण. पण डोक्यातून करायला शिका आणि डोक्यातून बंधुभाव, आपुलकी, प्रेम, दया. कारण आम्ही ज्याचे प्रचारक आहोत, आम्ही धर्माचे प्रचारक नाहीत, आम्ही जातीचे प्रचारक नाहीत, आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाचे प्रचारक आहोत. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही त्या संघटनेचे कार्यकर्ते आहोत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या आधारावरती राष्ट्राची निर्मिती करणं हा आमचा एकमेव हेतू आहे. आम्हाला मुठभर लोकांना शिकण्याचा अधिकार होता, मुठभर लोक कोण होती आणि तेच मुठभर लोक आज आमचा शिक्षणाचा अधिकार नाकारत आहे. पहिले ते 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना पास न करणं, पुण्यात सुखदेव थोरात ग्रँड कमिशनचे अध्यक्ष चेअरमॅन स्वतः सांगतात दिल्लीमध्ये आता ग्रँड बंद केली जाणार आहे. म्हणजे या देशामध्ये आमचं हायर एज्युकेशन बंद केलं जात आहे, आमचं फॉरेन एज्युकेशन बंद केलं जात आहे, आमचं प्रोफेशनल एज्युकेशन बंद केलं जात आहे. आम्हाला जनावर बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जनावर काय करतो? माणसांचं जे वेस्टेज खाणं असतं ते खातं. जनावर काय करतो? माणसांचं वेस्टेज खातं. आता का खातो? कारण नंबर 1, जनावरांमध्ये डिसिजन घेण्याची, जजमेंट करण्याची, आकलन करण्याची आणि त्याच्यावरती निर्णय घेण्याची अक्कल निर्माण नसते. पण जनावर पिशव्या खातो, घाण खातो आणि त्याच्या शरीरात ते घातक असतं तरी सुद्धा खातो. का? कारण त्याच्यामध्ये एज्युकेशन नाही. तो माणसांचं खाणं खातो पण माणूस जनावरांचं खाणं खात नाही. का? माणसाच्या डोक्यामध्ये एज्युकेशन मुळे डिसिजन घेण्याची, आकलन करण्याची, जजमेंट करण्याची, एज्युकेशनामुळे एक तर्कसह्य अभ्यास निर्माण झाल्यामुळे जनावरांचं खाणं माणूस खात नाही. परंतु तुम्हाला जनावर करण्यासाठी, गधे तयार करण्यासाठी या देशामध्ये शासनकर्ती जमात प्रयत्न करत आहे. तर यावरती कोणताही महाराष्ट्रातला पक्ष, राजकीय पक्ष, राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष निर्णय घेण्यासाठी तयार नाही आहे. 1ली ते 8वीचा कायदा काँग्रेसने मांडला, बीजेपीने मान्यता दिली, म्हणजे दोघांचा पण याच्यामध्ये हात आहे. बीजेपीने एलपीजीचा कायदा मांडला, काँग्रेसने मान्यता दिली, दोघांचा पण याच्यामध्ये हात आहे. आता महाराष्ट्रामध्ये एसीजेडचा कायदा आणला, बीजेपीने मान्यता दिली. 100% गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं बिंदास करा. आमची रेल्वेची जास्त नोकऱ्यांची कंपनी आहे, ती रेल्वे सुद्धा एफडीआय मध्ये 100% गुंतवणूक केली. परिणामी रेल्वे आमची खाजगी होत आहे. एसटी महामंडळ आमचा खाजगी झालेला, याला पुरावा सध्याची एसटी डिझेल प्रायव्हेट पेट्रोल पंपावरती भरत आहे. MSRTC नावाची बस प्रायव्हेट आहे. MSRTC नावाच्या बसवरती कंडक्टरला जाऊन विचारा, का हो काका तुम्हाला दिवसाचे किती रुपये दिले जातात? तो म्हणतो 350 रुपये, ड्रायव्हरला 200 रुपये आणि संध्याकाळी उद्या परत तुमचं कामाचं काय? बोलवलं तर यायचं, नाही तर नाही यायचं. म्हणजे एसटी सुद्धा प्रायव्हेट झालेली आहे. आमचा रेशनिंग कार्ड बंद होत आहे. सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे 50 रुपयामध्ये गहू आणि तांदूळ आणता, तुम्ही पासबुक काढा, पासबुक मध्ये तुमचे 50 रुपये जमा होतील आणि काय करा 50 रुपये घ्या आणि बाजार भावाने तांदूळ आणि गहू आणा. आणि 1 किलो तरी गहू 50 रुपयात येतील का बाजार भावात?
याचा अर्थ काय? आमचं रॅशनिंग बंद चालू आहे. पुन्हा आमचा गॅस सिलेंडर आता आम्हाला सवय लावली जात आहे 750 रुपये बँकेमध्ये भरा. म्हणजे सवय का लावली जात आहे? उद्या सरकार अजेंडा काढेल, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा कमी आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, 750 रुपये भरणं अनिवार्य आहे. म्हणजे आम्हाला काय लावली? सवय लावली. म्हणजे अशा प्रकारची धोकेबाजी करून बदमाशीकरण केलं जात आहे. भारतामध्ये भरपूर पैसा आहे, काढला जात नाही. आणि तो पैसा कसा आहे हा आम्ही केडर कॅम्पच्या माध्यमातून 6 तास समजावून सांगतो, 3 तास समजावून सांगतो. तर बांधवांनो, तुम्ही जे ऐकून घेतलेले आहेत ते तुमच्यापर्यंत न ठेवता भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रव्यापी स्तरावरती जन आंदोलन करणार आहे. हे जन आंदोलन करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या द्वारा या देशामध्ये पहिलीपासून ते हायर एज्युकेशन फ्री अँड कंपल्सरी सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी कॉलेजमध्ये, गावामध्ये, झोन लेवलला आमचं काम चालू आहे. आणि शिवजयंतीला अनुसरून आम्ही महाराष्ट्राचं राज्य अधिवेशन नांदेडमध्ये घेत आहोत. या नांदेडच्या अधिवेशनाला जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकर्ते नवीन नवीन आणि विद्यार्थ्यांना जर माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही केडर कॅम्प अटेंड करा, मीटिंग अटेंड करा, कॉर्नर मीटिंग अटेंड करा आणि डे बाय डे याचा प्रचार कराल आणि राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी तयार व्हाल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं संयोजकांनी बोलवलं आणि अध्यक्ष भाषण दिलं त्याबद्दल धन्यवाद, आभार.